Hello, good evening. Today we start chapter number 5 and that is rural development in India. Indian economy is a rural economy. Rural development means overall development of rural areas with a view to improve the quality of life. According to 2011 census, the country's rural population is 83.25 crores and that is 68.8% of total population. So today we start this chapter number 5 and that is rural development in India. You know here that our India is a country of villages. The number of villages here it is very large in India. Therefore, when we develop here rural area, automatically here we develop our economy. तर रुरल डेव्हलपमेंट मध्ये काय येतं बघा रुरल एरियाची ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये सोशल असू दे इकॉनॉमिकल असू दे ती झाली तर त्याला आपण रुरल डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो. ते 2011 सेन्सस जे आहे म्हणजे जनगणना जेव्हा झाली प्रत्येक 10 वर्षानंतर होती हे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे. तर प्रत्येक 10 वर्षानंतर जे सेन्सस घेतली जाते किंवा जनगणना होती तर त्याच्याप्रमाणे अगदी अलीकडची रिसेंटली 2011ची जर सेन्सस तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये 83.25 करोड्स हे इंडियाचं पॉप्युलेशनचं तिथं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे जवळजवळ 68% म्हणजे 69% जवळ पॉप्युलेशन रुरल एरियामध्ये राहते. त्याच्यामुळं रुरल एरियाचं डेव्हलपमेंट होणं म्हणजेच इंडियन इकॉनॉमी डेव्हलप होणं. त्याचं डेफिनेशन दिलं बघा. रुरल डेव्हलपमेंट इज अ स्ट्रॅटेजी डिझाईन टू इम्प्रूव्ह द इकॉनॉमिक अँड सोशल लाईफ ऑफ ए स्पेसिफिक ग्रुप ऑफ पीपल अँड दॅट इज रुरल पुअर. तर रुरल डेव्हलपमेंट म्हणजे काय तर असं धोरण की ज्यामध्ये विलेजेसमध्ये राहणाऱ्या पॉप्युलेशनचं इकॉनॉमिक आणि सोशल लाईफ हे इम्प्रूव्ह करणं ह्याला आपण रुरल डेव्हलपमेंट असं म्हणतो. म्हणजे इकॉनॉमिकली जरा इंडिपेंडंट करायचं तसंच सामाजिक त्यांचं जे आयुष्य आहे ते कम्फर्टेबल जाईल हे बघायचं किंवा त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायचं हे म्हणजे रुरल डेव्हलपमेंट. अजून एक डेफिनेशन सांगितले इट इन्व्हॉल्व्स एक्सटेंडिंग द बेनिफिट्स ऑफ डेव्हलपमेंट टू द पुअरेस्ट अमंग दोज हू सीक लाईव्हलीहूड इन रुरल एरिया. म्हणजे त्यांना त्यांचं आयुष्य मध्ये यशस्वी होण्यासाठी जे काही चरितार्थाचं साधन आहे ते चरितार्थाचं साधन उपलब्ध करून देणं म्हणजे रुरल डेव्हलपमेंट असं पण आपण म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये रुरल ऑक्युपेशनल स्ट्रक्चर काय आहे बघा. ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, इंडस्ट्रियल सेक्टर आहे आणि सर्व्हिस सेक्टर आहे. ॲग्रिकल्चर सेक्टर म्हणजे शेतीशी संबंधित असलेलं सेक्टर हे सेक्टर लार्ज व्हॉल्यूमवर आहे कारण मेनली विलेजेसमध्ये ॲग्रिकल्चर हा मेन ऑक्युपेशन असतो किंवा परंपरागत चालत आलेला हा व्यवसाय असतो. तर दुसरा आहे इंडस्ट्रियल सेक्टर. जसं जसं सिव्हिलायझेशन डेव्हलप होत गेलं जसं जसं कंट्री डेव्हलप होत गेली तसं तसं इंडस्ट्रीची संख्या अर्बन ॲज वेल एज रुरल एरियामध्ये सुद्धा वाढायला लागली आणि त्यामुळं आता रुरल एरियामध्ये सुद्धा इंडस्ट्रियल सेक्टर डेव्हलप झालेलं आहे. सर्व्हिस सेक्टर म्हणजे सर्व्हिस देणाऱ्या किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स जे असतात ते त्याचा ह्या सर्व्हिस सेक्टरमध्ये त्याचा समावेश होतो. सो हिअर दॅट इज सर्व्हिस सेक्टर. ॲग्रिकल्चर आता प्रत्येक सेक्टर आपण वन बाय वन बघणार आहोत. पहिलं आहे ॲग्रिकल्चरल सेक्टर. तर ॲग्रिकल्चरल सेक्टरमध्ये काय काय येतं बघा. पहिले ॲग्रिकल्चर म्हणजे शेती करणे अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज. मग अलाइड ॲक्टिव्हिटीज कुठल्या आहेत बघा. अलाइड ॲक्टिव्हिटीज याच्या अर्थ शेतीशी रिलेटेड असलेल्या ॲक्टिव्हिटी त्याला आपण अलाइड ॲक्टिव्हिटीज म्हणतो. तुम्हाला माहिती आहे की शेती करता करता शेतकरी काय करतो गुरं पण पाळतो त्याला आपण काय म्हणतो ॲनिमल रेअरिंग असं म्हणतो. कॅटल रेअरिंग असं पण म्हणतो. म्हणजे मोठे मोठे कळप जे म्हशीचे किंवा गाईंचे त्यांच्याकडे असतात आणि ते डेअरी बिझनेससुद्धा करतात अलॉंग विथ द ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर इथे तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा काय काय आहे. प्लॅन्टेशन आहे म्हणजे नर्सरी ते तयार करतात, छोटी छोटी रोपं लावतात, ते विकसित करतात आणि ते छोटे छोटे रोप ते विकतात त्याला प्लॅन्टेशन आपण म्हणतो. त्याच्यानंतर फॉरेस्ट्री म्हणजे जंगलापासून मिळणारं जे काही नेचरपासून जे काही प्रोडक्ट्स मिळतात तर त्याचं ट्रेडिंग करून किंवा त्याचं प्रोसेसिंग करून आपण मार्केटमध्ये विकून त्याचं इन्कम अर्न करतात त्याला फॉरेस्ट्री असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल झाडापासून मिळणारं डिंक आहे किंवा टी प्रोडक्शन आहे किंवा कॉफी प्रोडक्शन आहे, कोको प्रोडक्शन आहे.
तर अशा हे वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे फॉरेस्ट्री अवेलेबल असते. म्हणजे झाडांची संख्या किंवा वेगवेगळ्या प्रकारची झाडं अवेलेबल असतात. आयुर्वेदिक प्लॅन्ट पण असतात, त्याच्यापासून मेडिसिन तयार करायचं, ते मेडिसिन मग अर्बन एरियामध्ये विकायचं, असं जे आहे तर त्याला ते फॉरेस्ट्री असं म्हणतात. फिशरीज म्हणजे माहिती आहे तुम्हाला आता फिशरीज म्हणजे काय आहे. मासे म्हणजे ते जे काही नॅचरल जे अवेलेबल असते, रिव्हर म्हणा किंवा छोटंसं टँक म्हणा किंवा ओढा असतो त्याला म्हणा, तर त्याच्यामध्ये ते मासे पाळायचे, हे करायचे, पकडायचे आणि ते विकायचे, त्याला फिशरीज असं म्हणतो. डेअरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे डेअरी प्रोडक्शन काय असतं. गाई म्हैस यांच्यापासून मिळणारं दूध आणि दुधापासून मिळणारे अनेक पदार्थ विकणं म्हणजे डेअरी बिझनेस करणं. तर ते डेअरी बिझनेस आहे. त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर म्हणजे फळांची झाडं लावून त्या आलेल्या फळांच्या प्रोडक्शनवर प्रोसेसिंग करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तयार करून ते मार्केटमध्ये विकणं, त्याला आपण काय म्हणतो, हॉर्टिकल्चर असं म्हणतो. फ्लोरिकल्चर पण येतं ह्याच्यामध्ये, म्हणजे फुलांची शेती करायचं आणि फुलं अर्बन एरियाजमध्ये सेल करायचं, त्याला फ्लोरिकल्चर म्हणतात. हॉर्टिकल्चर आहे, फिशरी आहे, डेअरी आहे, सेरिकल्चर आहे, पिसिकल्चर आहे, पोल्ट्री फार्मिंग आहे. अशा आपण कितीतरी आता एक्झाम्पल्स बघू शकतो की जे जे त्या शेतीशी रिलेटेड ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याला आपण अलाइड ॲक्टिव्हिटीज असं म्हणतो. आता तिथं फार्मर्सचं प्रमाण कुठल्या पद्धतीचे फार्मर्स आहेत किंवा स्कोप काय आहे त्याला, तर एक तर खूप रिच फार्मर्स आहेत की ज्याची 100 एकर्स जमीन असते आणि ते मोठ्या प्रमाणावर ॲग्रिकल्चर प्रोडक्शन करतात आणि बरीचशी लोकांना तिथे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज मिळते. आणि दुसरं म्हणजे स्मॉल आणि मार्जिनल. हे स्मॉल आणि मार्जिनल जेणे कसं थोडंसं 4-5 एकर जमीन असते किंवा 2-3 एकर जमीन असते, ते शेती करणे आणि त्याच्यापासून मग त्याच्याबरोबरच ते दुसऱ्याची शेती करतात आणि ते इन्कम अर्न करतात. तर अशा पद्धतीचे स्मॉल ॲज वेल एज लार्ज फार्मर्स आपल्याला इथं रुरल एरियामध्ये दिसतात. त्याच्यानंतर हे इंडस्ट्रियल सेक्टर. आताच मी म्हणलं की विलेजेस आता पहिल्या कंडिशन जी होती, जुन्या काळची जी कंडिशन होती ती आता बरीचशी बदललेली आहे. आणि गव्हर्मेंटसुद्धा अर्बन एरियाच्या पॉप्युलेशनवरचं प्रेशर कमी करण्यासाठी ते रुरल एरियामध्ये त्याला ते इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश करण्याला एनकरेज करतात. ते कन्सेशन्स देतात, वेगवेगळ्या स्कीम्स ते राबवतात आणि त्याच्यापासून विलेज एरियामध्ये ते स्मॉल स्केल इंडस्ट्री इथं डेव्हलप करायचा प्रयत्न करतात. So here industrial sector is defined as economic activity concerned with processing of raw materials and manufacture of goods in factories. This sector has been classified into small scale, cottage and rural industries. आता माहिती आहे तुम्हाला इंडस्ट्रियल सेक्टर म्हणजे काय, त्यामध्ये इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश झालेल्या असतात. सगळ्या इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये येतात आणि ते काय करतात तर ते मशिनरीच्या सहाय्याने, लेबरच्या सहाय्याने, स्किलच्या सहाय्याने रॉ मटेरियलचं प्रोडक्शन फिनिश प्रोडक्टमध्ये करतात आणि प्रोडक्शन करतात आणि ते मार्केटमध्ये विकतात. तर ह्याच्यामध्ये कुठल्या टाईपच्या इंडस्ट्रीज आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्री आहेत, कॉटेज इंडस्ट्रीज आहेत, रुरल इंडस्ट्रीज आहेत, ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज आहेत. आता मी तुम्हाला म्हणलो बघा ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज म्हणजे काय, तर आता फॉर एक्झाम्पल कोल्ड स्टोरेज जे असतं, म्हणजे आता बघा हे मँगोज असतात, त्याचं पल्प करून कोल्ड स्टोरेजमध्ये स्टोअर करतात आणि जसं रिक्वायरमेंट असेल ते तसं ते मार्केटमध्ये प्रोव्हाइड करतात. म्हणजे शेतीशी रिलेटेड असलेल्या प्रोडक्शनवर आधारित प्रोडक्शन करायचं आणि ते स्टोरिंग करायचं आणि ते जेव्हा पाहिजे तेव्हा ते मार्केटमध्ये अवेलेबल करून द्यायचं. ह्याला आपण काय म्हणतो इथं ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज असं आपण त्या म्हणतो. नेक्स्ट सेक्टर आहे सर्व्हिस सेक्टर. सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर्स येतात. सर्व्हिस प्रोव्हायडर्स कुठले असतात बघा, प्लंबिंग सर्व्हिसेस देणारे आहेत, ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस देणारे आहेत, कम्युनिकेशन सर्व्हिस देणारे आहेत, रेस्टॉरंट्सवाले आहेत, टुरिझम सर्व्हिस देणारे इथं संस्था आहेत. तर हे सगळे या सर्व्हिस सेक्टरमध्ये येतात. म्हणजे जसं अर्बन एरियामध्ये सर्व्हिस सेक्टर असतो तसंच रुरल एरियामध्ये सुद्धा असतो. अर्बन एरियामध्ये आपल्याला वेगवेगळे सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात. त्याच पद्धतीने आता विलेज एरिया डेव्हलप झाल्यामुळं अर्बन एरियामधले जसे सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात तसेच सर्व्हिस प्रोव्हायडर इथं विलेज एरियामध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर आहे द सर्व्हिस सेक्टर हॅज बीन फर्दर क्लासिफाईड इनटू ट्रेडर्स. त्याच्यानंतर सर्व्हिस देणारे लोक बघा, होलसेलर आहेत, रिटेलर आहेत, ट्रान्सपोर्टवाले आहेत, स्टोरिंगवाले आहेत. आत्ताच मी कोल्ड स्टोरेजचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. बँकिंग सर्व्हिसेस देणारे आहेत, अकाउंटिंग सर्व्हिसेस देणारे आहेत. तर अशा पद्धतीचे हे सर्व्हिस सेक्टर रुरल एरियामध्ये आहे.
तर रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया ह्याचे डेफिनेशन काय बघा. रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया हॅज विटनेस व्हेरियस प्लॅन्स अँड पॉलिसीज इनिशिएटेड बाय गव्हर्मेंट ॲज वेल ॲज ॲट नॉन गव्हर्मेंट लेवल्स. म्हणजे आता इथं रुरल डेव्हलपमेंट करण्यासाठी गव्हर्मेंट तर प्रयत्न करतंच, पण गव्हर्मेंटच्या व्यतिरिक्त अजून काही संस्था, त्या NGOज आपण म्हणतो बघा, नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स, तर हे सुद्धा तिथं प्रयत्न करतात. आता फॉर एक्झाम्पल IT चे जे NGO असते ते इथं खेडेगावामध्ये जाऊन वेगवेगळ्या शाळांना कम्प्युटर्स प्रोव्हाइड करते, कम्प्युटर लिटरसी वाढवते, वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल सायकलिंगचं तिथं ते हे करतात, प्रोव्हिजन करतात. तर ते आहे रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया. इंडियामध्ये NGOचा सहभाग. त्याच्यानंतर आहे बघा इम्पॉर्टन्स ऑफ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया. पहिलं आहे पब्लिक हेल्थ अँड सॅनिटेशन. म्हणजे अगोदर विलेज एरियामध्ये लोकांना पब्लिक हेल्थ किंवा सॅनिटेशनबद्दल जास्त अवेअरनेस नव्हता, पण आता गव्हर्मेंटचे वेगवेगळे स्कीम्स राबवले जातात, त्याच्यामधनं ते पब्लिक हेल्थ मेंटेन केली जाते, अवेअरनेस क्रिएट केला जातो, वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स त्या लोकांना दाखवून त्यांचं मनपरिवर्तन किंवा मानसिक परिवर्तन करून ते हेल्थबाबत कसं कॉन्शियस असायला पाहिजे आणि सॅनिटेशनचं महत्त्व काय हे त्याच्यामध्ये वेळोवेळी सांगितलं जातं त्यांना. तर अशा प्रकारचं हे पब्लिक हेल्थ आणि सॅनिटेशनसाठी आपल्याला रुरल डेव्हलपमेंट खूप गरजेचे आहे. त्याच्यानंतर आहे लिटरसी रेट. आता जनरली विलेज एरियामध्ये इलिटरेट कोणी नसतं, पण पूर्वी इलिटरसीचं प्रमाण जास्ती होतं. मग ते प्रौढ साक्षरता वर्ग किंवा महिला विकास किंवा आपण ते मुलींसाठी शिक्षण असं जे म्हणतो ते सगळं ह्या लिटरसी रेट इन रुरल एरियामध्ये येतं. त्याच्यानंतर हे एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. पूर्वी वुमेन ह्या इकॉनॉमिकली इंडिपेंडंट नव्हत्या किंवा ते दुसरं काही काम करायचं नाही, फक्त घरचंच काम करायचं, चूल आणि मूल. तर ते आहे, ते आता परिस्थिती बदलली आहे आणि रुरल एरियामध्ये जे महिलांचं जे काही पोटेन्शियल आहे ते यूज करून आता त्यांना इकॉनॉमिकली इंडिपेंडंट केलं जातं. आता ह्याच्यामध्ये अगदी सिम्पलेस्ट एक्झाम्पल जर बघायचं असेल, तर बचत गटाचं आपण एक्झाम्पल बघू शकतो. बचत गटाच्या माध्यमातून आज खेड्यातल्या अनेक स्त्रिया इंडिपेंडंट झालेल्या आहेत, इकॉनॉमिकली इंडिपेंडंट झालेल्या आहेत आणि ते त्यांच्या घर संसार हे चांगल्या रीतीने ते चालवू शकतात. याचा अर्थ वुमेनकडे पोटेन्शियल भरपूर असतं, फक्त यूज केलं जात नव्हतं इतके दिवस. आता तशी परिस्थिती बदलली आहे आणि म्हणून आपल्याला हे रुरल डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर एन्फोर्समेंट ऑफ लॉ अँड ऑर्डर. म्हणजे गव्हर्नमेंटचे जे नियम असते, रूल आहेत, डिसिप्लिन आहे किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या ऑर्डर्स आहेत त्या इथं विलेज एरियामध्ये त्याला ॲप्लिकेबल करायला सोपं जातं. त्याच्यानंतर आहे लँड रिफॉर्म्स. तर लँड रिफॉर्म्समध्ये जमिनीचे जे हे आहे कायदे कानून आहेत, ते कायदे कानूनमध्ये सुधारणा करून जेणेकरून स्मॉल फार्मर्स आणि मार्जिनल फार्मर्स ह्यांचं एक्सप्लॉटेशन बंद करणे किंवा त्यांना इकॉनॉमिकली इंडिपेंडंट करणे किंवा त्यांना न्याय मिळवून देणे, ह्याच्यासाठी हे लँड रिफॉर्म्स आता त्यांनी केलेले आहेत. तर त्याच्यानंतर आहे म्हणजे इथं जमिनीविषयक कायदे बदललेले आहेत आणि जेणेकरून रिच फार्मर्स हे एक्सप्लॉटेशन करणार नाही त्याची काळजी घेतलेली आहे. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये रोड्स, ट्रान्सपोर्ट, त्याच्यानंतर कम्युनिकेशन ह्याचं डेव्हलपमेंट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट येतं बघा. तुम्हाला माहिती आहे आता तुम्हाला ते शेततळे हे कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे की नाही कोणास ठाऊक. तर शेततळे ते तयार करायचे, त्याचं कन्स्ट्रक्शन करायचं, त्याच्यामध्ये पाणी साठवायचं, ते पाणी जपून वापरायचं वगैरे वगैरे, हे काय आहेत हे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे एक्झाम्पल्स आहेत. मग त्याच्यामध्ये रोडची कंडिशन आता बरीचशी सुधारलेली आहे विलेजेसमधले सगळे प्रोडक्ट आता हे ट्रान्सपोर्टच्या डेव्हलपमेंटमुळे, इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटमुळे अर्बन एरिया पण जातात. अगदी अर्बन एरियाज नाही तर इंटरनॅशनल लेवलला ते आता ते जात आहेत, एक्सपोर्ट करत आहेत. तर हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा परिणाम आहे. त्याच्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट. पूर्वी कसं होतं बघा, त्या गावचा सावकार किंवा त्या गावचं जो प्रमुख असेल किंवा जो एक रिच फार्मर असेल तर तो सगळ्या लोकांना कर्ज द्यायचा आणि त्या कर्जावर मध्ये लार्ज एक्सटेंटमध्ये किंवा लार्ज स्केलमध्ये इंटरेस्ट रेट इथे चार्ज करायचा आणि त्यामुळे त्यांच्या लोकांची फसवणूक व्हायची. पण आता तसं राहिलेलं नाही. आता खेडेगावामध्ये सुद्धा छोट्या छोट्या पतसंस्था निघालेल्या आहेत, बँका आहेत की त्याच्यापासून ते त्यांचे फिनान्शियल नीड्स हे सॅटिस्फाय करू शकतात. तर ते अवेलेबिलिटी ऑफ क्रेडिट हा पॉईंट आहे. त्याच्यानंतर इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी.
पॉवर्टी म्हणजे काय आहे आपण हे आपल्या पुढच्या ह्याच्यामध्ये बघायचंच आहे. तर इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी याचा अर्थ की गरिबीची जी परिस्थिती आहे किंवा गरिबीची जी व्याख्या आहे 2100 कॅलरीज आणि इन अर्बन एरिया आणि 2400 कॅलरीज इन रुरल एरिया कन्झ्युम करण्या इतपत फूड इंटेक करण्याची कपॅसिटी जर नसेल तर त्या पर्सनला पुअर पर्सन म्हणतात. ही त्याची लिटरल डेफिनेशन आहे. मी त्यांच्या बेसिक वॉन्टसुद्धा ते सॅटिस्फाय करू शकत नाहीत. सो हिअर दॅट इज सिग्निफिकन्स ऑफ रुरल डेव्हलपमेंट इन इंडिया. तर अशा पद्धतीचं हे सगळे हे पॉईंट आपण बघितलेत. पॉवर्टीमध्ये अजून सांगायचं म्हणजे की बिलो पॉवर्टी लाईन जी संख्या आहे लोकांची ती कमी करण्याचे प्रयत्न इथे गव्हर्नमेंटकडून होत आहेत. आणि therefore here all these points that are included in significance of rural development in India. Just today we stop here. Thank you very much.